आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। आपण आज दिवेआगारला निघतोय। पुणे टू दिवेआगार हा कसा प्रवास होणार आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला दाखवणार आहे, कशी माहिती देणार आहे सगळी, की कसं तुम्ही तिथे पोहोचू शकता। आणि पुणे टू दिवेआगार 170 किलोमीटर आहे, जवळजवळ 4.5 ते 5.5 तास लागतात जायला। तर तुम्ही रमत गेले तर 5.5 तास लागून जातात। जर तुम्ही फास्ट पुढे थांबले नाही तर तुम्हाला 4-4.5 तासामध्ये तुम्ही पोहोचू शकता। आणि पुण्याहून 170 किलोमीटर आणि मुंबईहून 190 किलोमीटर आणि आपण तामिनी मार्गे जाणार आहोत। तामिनी एवढा सुंदर आहे घाट। आता पण तुम्ही एक जाताना कधी लक्षात ठेवा की तामिनी हा कधी कधी बंद केलेला असतो, दगड कोसळतात त्यामुळे। तर तुम्ही ऑनलाईन चेक करा की तामिनी घाट ओपन आहे। मी चेक केला काल रात्री की तामिनी घाट ओपन आहे का नाही। त्यानंतर आम्ही सर्व मित्र निघालोय आणि जाण्याच्या अगोदर हे चेक करत जा की कुठल्या घाटातून तुम्ही जाता, त्या घाटातले दगड वगैरे कोसळत नाही तर तो बंद आहे का नाही, कारण का तिथं जाऊन तुम्हाला परत फिरावं लागेल। आणि एवढी सुंदर ट्रिप होणार आहे तर माझ्या ट्रिपमधून तुम्हाला दिवेआगारची पूर्ण माहिती देणार आहे। त्यानंतर आम्ही हरिहरेश्वर किंवा आणखी कोणी ठिकाणी देणार त्याची पण माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओतून देईन मी। आम्ही तामिनी घाटामध्ये तामिनी घाट आम्ही जवळजवळ अर्धा कव्हर केलेला आहे आणि दिवेआगारला आम्ही आता अजून 2 तासानंतर पोहोचतोय। आम्ही मानगाव मार्गे जाणार आहे, तर पुढची माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये देणार नाही। हे दृश्य आहे तामिनीमधलं, खूप सुंदर दृश्य आहे आणि विकेंड असल्यामुळे, लॉंग विकेंड असल्यामुळे एवढी काही गर्दी नाही। फ्रायडेच आम्ही निघालोय, सॅटर्डे संडेला जास्त गर्दी होईल। तामिनी घाटातच आहे, हे मस्त दृश्य आहे। सगळ्या गाड्या आलेल्या आहेत, सगळं लोक असे जमलेले आहेत। सुंदर असं वातावरण आहे। पाऊस छोटासा धीमा धीमा पडतोय। आज एवढा जोरा पाऊस नाहीये, पण क्लाउडी आहे थोडंसं, पण थोडं बारीक पाऊस आहे। आता पोहोचेपर्यंत दिवेआगार पण आम्हाला कसं किती पाऊस लागतोय, कसं पोहोचतोय बघूया आम्ही। त्याची माहिती पुरेपूर तुम्हाला मी देणार आहे त्याची। तामिनीमधलं दृश्य आहे। आता जवळजवळ 11:30 वाजलेत, आम्ही आता तामिनीमध्येच आहे। तामिनीनंतर आता पूर्ण तामिनी घाट उतरल्यानंतर आम्ही मानगाववरनं दिवेआगारला निघणार आहे। एवढं फॉग आहे ना, एवढं छान धबधबे आहेत, एवढं सुंदर दिसतंय ना, एकदम सजलेला आहे असा, एकदम मस्त सुंदर हा घाट। ठीक आहे, खूप पावसाने असा धबधबे वाहत आहेत, सगळे छान धबधबा समोर दिसतोय, सुंदर दिसतोय असं आपण। खूप सुंदर धबधबे आहेत असे। आता आम्ही थोड्या वेळाने मानगाववरनं टर्न मारणार आहे दिवेआगारला। तर दिवेआगारचा पुढचा रस्ता कसा आहे याची पण माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओतून दिसेलच। खूप सुंदर रस्ता आहे। जवळ पुण्याहून 170 किलोमीटर आहे। आता आम्ही जवळजवळ 80 किलोमीटर आलोय। 80 किलोमीटरचा आम्ही पल्ला पार केलेला आहे। त्याच्यानंतरच पूर्ण 4-4:30-5 वाजतील आम्हाला जायला तरी। सकाळचे 7 वाजले आणि हे दिवेआगारमधलं आमचं स्टे आहे, इथलं हॉटेल आहे। सुपारीचे झाड आहेत, सगळी खूप सुंदर झाड आहेत। आमची गाडी थांबली, एवढं छान रिसॉर्ट आहे नाही, खूप सुंदर आहे। आणि नारळाची झाडं आहेत इकडे, खूप उंच नारळाची झाडं आहेत आणि सकाळी एवढा भारी समुद्र वाटतो ना। आता आम्ही समुद्रात जाणार आहे, ते पण तुम्हाला दाखवेल मी। हे माझं हॉटेल आहे, हॉटेलचं दृश्य आहे, सगळं बिखरलंय, सगळं इकडे तिकडे पडलंय। ही बेड आहे इथे, खूप छान आहे। AC आहे त्याच्यामध्ये, AC आहे, मिरर आहे आणि वॉश बेसिन आहे इकडे, मिरर दिला तिकडे आणि बाथरूम सुद्धा नीट आणि क्लीन आहे। हे बघा, हे बाथरूम नीट आणि क्लीन आहे आणि याची
प्राइस खूप कमी आहे आणि फॅमिली आलोय सगळे. तर मला आवडलं आहे हॉटेलचं परिसर. तुम्हाला दाखवतो. हे असे रूम आहेत सगळे. इथे नंबर दिलेत त्यांना. लॉबी आहे. हा लॉबी एरिया आहे. साईबाबांचा फोटो आहे इकडे. सुंदरसं असं हे हॉटेल आहे. फर्स्ट फ्लोअरला आहे माझं रूम. तिथे बसायला लॉबी आहे इकडे. इथे रिसेप्शन एरिया आहे. खूप सुंदर आहे हॉटेल. कधी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे हॉटेलचं लिंक देणार आहे. हे आमच्या हॉटेलच्या शेजारी एक सुंदरसं छोटंसं मंदिर आहे. आता आम्ही तिथे चाललोय. सकाळचे 8 वाजलेत. आम्ही आता एक मंदिरला व्हिजिट करायला आलो जे आमच्या हॉटेलच्या बाजूलाच आहे. खूप सुंदर आहे. दिव्यागरमध्ये बीच शेजारीच आहे. 2 मिनिटावर बीच आहे इथून. सुंदर मंदिर आहे. सुंदर नारायण. फार पुरातन काळचं मंदिर आहे. खूप सुंदर असं बांधलेलं आहे. बघण्यासारखं आहे. कधी इकडे आला तुम्ही इकडे जरूर व्हिजिट करा. आणि इकडे हॉटेल सुद्धा आजूबाजूला छानसे आहेत आणि 2 मिनिटावरती बीच आहे इकडून. हे रिसॉर्ट आहे. तिथं भरपूर असे हॉटेल्स आहेत. परिसर आहे मंदिराचा. सुवर्ण मंदिर गणेश मंदिर आहे. खूप फेमस आहे. आता आम्ही इकडे आज आलोय विजिट द्यायला. छान हे बघा गणेश मंदिर आहे. आतमध्ये आम्ही आता पाया पडून आलो. इकडे तुम्हाला एंट्री आहे. खूप सुंदर आहे. गणेश मंदिरात खूप सुंदर आहे असं आणि जागृत देवस्थान आहे. दिव्यागरचं बीच सकाळचे 9 वाजले. पाऊस असल्यामुळे एवढं काय क्राऊड नाहीये इकडे. लाटा येतात पाण्याच्या. पूर्ण लाटा येतात. ओ माय गॉड. एवढं काय क्राऊड नाहीये. नाही तर खूप इथं गर्दी असते हमेशा. वीकेंड असल्यामुळे पण एवढं काय गर्दी नाहीये.